मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वाटप, जुन्या वस्त्यांच्या पुनर्विकासाचं काम गतीने करून मध्यमवर्गीयांना मुंबईतच घर देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल असं घर सर्वसामान्यांना मिळावं, हा महायुती सरकारचा दृढ संकल्प असल्याचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्मावर अन्याय करत नाही. स्वेच्छेने धर्मांतर करण्यास मुभा, मात्र विरोधक केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी याला विरोध करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप. महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत रुग्णांना अतिरिक्त खर्च दाखवणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. राज्यातल्या सर्व खाजगी रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी आणि नोंदणी नसलेल्यांवर कारवाई करण्यासाठी कृती दल स्थापन करण्याची मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा. राज्यात LPG सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी पोलिसांची पथकं तैनात. पुन्हा रॉकेल वाटप करण्याची सरकारने न्यायालयाकडे मागितली परवानगी. देशात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा साठा. तेलशुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत. नागरिकांनी घाबरून सिलेंडर बुकिंग करू नये, पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. LPG संकटांचा सामना करण्यासाठी सरकारने आवश्यक पावलं उचलली नसल्याचा राज्यसभेत काँग्रेसचा आरोप, तर काँग्रेस या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रत्यारोप. भारतीय मुत्सद्देगिरीला यश, इराणशी थेट संवादामुळे भारतीय तेलवाहू टँकर्सचा मार्ग सुकर झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची खाजगी माध्यमांच्या मुलाखतीत माहिती. होर्मुझच्या सामुद्रधुनीला संरक्षण पुरवण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्ससह 7 देशांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मदतीचं आवाहन. आणि यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वन बॅटल आफ्टर द अदर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, मायकल जॉर्डन सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर JC बकले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.